नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे रविवार आणि रविवार असला की कसं निवांतमध्ये एकदम उठतं सगळेजणं, कारण की सगळ्यांना सुट्ट्या असतात. आणि किती पण आरामात उठलं तरी मी ह्या दोन गोष्टी कधीच विसरत नाही आंघोळ केल्यानंतर. ते म्हणजे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावायचं. आता तर ऊन पण खूप आहे, तरी आपण उन्हात जाणार नसन तरी पण आपण गॅसजवळ जातो आणि त्या वाफेने वगैरे पण आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे सनस्क्रीन ही प्रत्येक महिलेने लावलीच पाहिजे. आणि इथे थोडीफार मी मसाज करते चेहऱ्याची. आता छान अशी मी तयार झाली आहे. पावडर वगैरे मी काय लावत नाही घरात असल्यावर नंतर. आणि ते आमचा कोको बघा, रात्रीचा जागा असतो 3-4 नंतर तो जागा असतो आणि आता त्याची झोपायची सुरुवात आहे इथं बेडवर. आणि तो माझी जशी काही नक्कल करत होता, मी जसं करत तसंच बघा तो पण मेकअप करतो आहे त्याचा. तर खूप मस्तीखोर झाला आहे कोको आमचा. आणि आता सकाळी सकाळी पहिली तयार होऊन आपण बायका असतो ते म्हणजे किचनमध्ये, आपल्याला काही आराम नसतो. तर इथे मी सकाळी नाश्त्याची तयारी करते, ते म्हणजे डाळीचे वडे बनवते. मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे याचा, कसे बनवायचे हे वडे, आणि खरंच खूप छान लागतात. हे तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा टॅमॅटो सॉस त्याच्याबरोबर खाल्लं तरी छान. आमच्या घरात तर पावाबरोबर पण खातात हे भजी. तर माझ्या मिस्टरांना पण खूप आवडतात. तर खूप मस्त पण होतात. तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्याकडे कसे करतात ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर नाश्ता करून झाल्यानंतर जी आपली रोजची कामं असतात ती, आता ही बरणी मी घेतलेली मिशोवरनं, तुम्हाला मी दाखवलेली. तर खूप छान आहे ही, आणि सिरामिकची आहे. आणि त्याला बघा चम्मच आहे ना तो लाकडाचा आहे आणि झाकण पण लाकडाचंच आहे त्याचं. त्याच्यामध्ये ना मी मीठ भरून ठेवणार आहे. तर ही मिठाचीच बरणी आहे, त्याच्यावर लिहिलेलं पण आहे. पण ना मला ही बरणी खूप आवडली. फक्त एवढंच आहे का ते नाव आहे ना ते मराठीत पाहिजे होतं, कारण की आपणच मराठी भाषा जपली पाहिजे. आणि मला मराठी भाषा खूप आवडते, त्यामुळं मला मराठीत पाहिजे होतं, पण नव्हती ती. इंग्लिशमध्येच लिहिलेलं होतं त्याच्यावर नाव. याच्यामध्ये ना साखरेची पण भेटते, कॉफीची पण भेटते, पण मला मिठाचीच हवी होती. तर खूप छान वाटते बघा ह्या बरण्यांमध्ये, एकदम उठून दिसते ही. सगळ्यात मोठी तीच बरणी झाली माझी. आणि इथे आज रविवार असल्यामुळे नाश्ता जरी झाला भरपूर, तरी पण जे जेवण असतं ते करावंच लागतं आपल्याला. आणि रविवार असल्यामुळे आपण बोलतो आरामाचा दिवस आहे, पण तो आरामाचा नसतोच, कारण की तेव्हाच जास्त कामं असतात. जे नॉनव्हेज खाणारे आहेत त्यांच्या घरात बघा मच्छी किंवा चिकन हे येतच असतं. तर आमच्याकडे आज आलेली आहे ती म्हणजे मुशी. त्याला मोरी पण बोलतात कोकणी लोक, आणि मुशी पण बोलतात. तर ती आधी ना स्वच्छ धुवून घेतली आहे मी साफ एकदम 2-3 पाण्याने. आणि त्याला मी मीठ आणि हळदच लावून ठेवणार आहे, कारण की मी आज याचं म्हणजे आपण चिकन बनवतो ना त्या टाईपमध्ये जरा ग्रेव्हीमध्ये बनवणार आहे, फ्राय करणार नाही आहे. गेल्या वेळेस मी फ्राय केलेला पण व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर. माझ्या मिस्टरांनी फक्त मुशीच आणली आहे, त्यामुळे मी याचं एकच कालवण करणार आहे, मस्त असं ग्रेव्ही ठेवणार आहे थोडी. तर याचं वाटप कसं करायचं ते मी तुम्हाला आधी दाखवते. वाटप सगळे सेमच असतात, पण हे कोकणी पद्धतीत कसं करायचं मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर याच्यामध्ये आधी लोखंडाचा तवा घ्या. लोखंडाचा तवा घेतला का कसं त्याच्यावर कांदा वगैरे ना करपत वगैरे नाही, आणि तेल पण कमी लागतं. तर इथे मी सगळ्यात आधी कांदा मस्त असा उभा कापून घेतला आहे, आणि तो मस्त असा गुलाबी रंग येईपर्यंत जास्त भाजायचा नाही आहे कांदा. आणि त्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकणार आहे. तुम्हाला तर माहिती आहे कोकणी मालवणी पट्ट्याला ना जास्त करून ओलं खोबरं वापरतात, आणि माझ्या मिस्टरांना पण ओल्या खोबऱ्यातलेच कालवणं म्हणा किंवा भाजी म्हणा त्याला खूप आवडते. तर मी ते सगळ्यात आधी खोबरं टाकलं, कांदा खोबरं आणि आलं लसूण टाकलं आहे. तर ते सगळं फ्राय करून घ्यायचं एकदम मस्त. आणि खरंच हे वाटप करताना ना त्याचा सुगंध पण छान येतो. आणि याच्यात थोडेफार धने टाकायचे आहेत. तर जास्त नाही टाकायचे आहेत, थोडेच टाकायचे आहेत. 1 चम्मच किंवा 1.5 चम्मच असं घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये सुकं खोबरं टाकणार आहे मी. तर हे तुम्हाला मी दाखवलेलं आधी, सुकं खोबरं भाजून वगैरे स्टोअर करून ठेवते मी फ्रीजमध्ये. तर याचे 2-3 चम्मच घेतलेत मी, जास्त घेतले नाही, कारण की ओलं खोबरं घेतले 1 वाटी, त्यामुळे मी कमी घेणार आहे. आणि याच्यामध्ये थोडं मी आता कोथिंबीर आणि पुदिना टाकते. पुदिना आता सीझन आहे म्हणून पुदिना भेटतो आहे, नसला तरी चालेल, असं काय नाही आहे. आणि आता तुम्ही वर्षभर साठवून जो सुकून वगैरे ठेवतात तो ठेवला तरी चालेल. पुदिन्याला कसा मस्त सुगंध येतो. आणि हे वाटप आता तयार झाले. याच्यात थोडीशी हळद टाकली मी. तुम्ही बघा मी मुशीला पण मागाशी हळद लावलेली आणि आता वाटपात पण हळद आहे, त्यामुळे तुम्ही जेव्हा फोडणी घालाल ना तेव्हा कमी हळद टाकायची. तर हे बघा इथे वाटप किती छान आणि याचा सुगंध सुटला आहे. तर मस्त वाटप झालं. आता हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे मी. तोपर्यंत इथं कांदा वगैरे मस्त असा बारीक कांदा कापला आहे. 1 कांदा घेतला आणि थोडा कढीपत्ता आणि 1 टॅमॅटो घेतला आहे. काही जण टॅमॅटो पण बारीक करतात वाटपमध्ये, पण मला ते आवडत नाही. मी असं मस्त
फ्राय करते कांद्यामध्ये नरम होईपर्यंत आणि नंतर त्याच्यात वाटप वगैरे टाकते. म्हणजे कसं आहे खाताना त्याची चव पण छान लागते टॅमॅटोची आणि ग्रेव्ही केली ना समजून येत नाही. तर मग मी मस्त असं इथे आता तेलामध्ये तो मसाला पण शिजवणार आहे, जो आपला वाटण केलेला आहे. कारण की आपण तो भाजलेला मगाशी पण कमी भाजलेला, म्हणून इथे चांगला फ्राय करायचा. आणि त्यात पण बघा मी कमी हळद टाकली. आणि हा आपले काश्मीरी मिरची कलरचा मसाला आहे आणि थोडा आपण मालवणी मसाला टाकणार आहे याच्यामध्ये. तुम्ही जेवढं तिखट खाता तेवढ्या अंदाजाने तुम्ही टाका. आणि याच्यानंतर मी किचन किंग मसाला टाकते. माझ्या प्रत्येक भाज्यांमध्ये किचन किंग मसाला असतो, नॉनव्हेज असू दे व्हेज असू दे, मला तो मसाला फार आवडतो. जास्त काय नाही टाकत मी, फक्त मालवणी मसाला आणि किचन किंग मसाला. कारण की गरम मसाला शक्यतो टाकतच आहे मी जास्त. माझ्या मालवणी मसाल्यामध्येच गरम मसाला आहे. तुम्हाला मी दाखवलेलंच मसाला करायला गेलेली तेव्हा मी लालबागला. त्या मालवणी मसाल्यातच खूप सारे गरम मसाले टाकले त्यांनी, त्यामुळे इथे काही गरज पडत नाही त्याची. आणि जे आपण मिक्सरला वाटप वगैरे करतो ना, त्या मिक्सरच्या भांड्यात पण थोडं पाणी घेऊन मस्त ढवळून घेऊन ते पाणी त्यात ओतायचं आहे. आणि हे वाटप आहे ना मस्त असं मी उकळून दिलं आणि नंतर मग ते गॅस बारीक केला आहे. आणि त्याच्यानंतर मग सगळे हे ना मुशीचे तुकडे मी त्यात ॲड केलेत आणि सगळं असं मस्त ढवळून घ्यायचं आहे. आणि बघा किती छान वाटतं ते आता. आणि त्याच्यात चवीनुसार मीठ टाका. तुम्ही आधी मीठ लावलेलं होतं मी मुशीला, त्यामुळे मी याच्यात थोडंसंच मीठ टाकणार आहे, नाही तर जास्त खारट होईल. आणि त्याच्यावर आपण नेहमीप्रमाणे जे झाकण ठेवतो त्याच्यावर थोडं पाणी ठेवायचं आहे. मी कोकम आधी टाकणार नाही आहे, कारण की मग ते खूपच असं आंबट आंबट होऊन जातं आणि ते शिजलं जातं कोकम, तर मला ते आवडत नाही. तर मी नंतरच टाकणार आहे. आणि ते पाणी मस्त एक वाफ आली आहे. जास्त वेळ ठेवायचं नाही, चिकन जसं ठेवतो आपण तसं. पाणी जेव्हा ताटातलं उकळतं ना तेव्हा समजायचं हे झालेलं आहे. म्हणूनच मी आधी वाटप मस्त असं भाजून घेतलेलं, शिजून घेतलेलं, कारण की मला माहिती आहे मुशी लगेच शिजते. आणि बघा किती छान अशी शिजली, मी तुम्हाला दाखवते. 5 मिनटं पण नाही लागत शिजायला. बघा हे बघा किती छान अशी शिजली आहे. हे असं बघायचं शिजले का लगेच गॅस मंद करायचा आणि त्यात थोडी कोथिंबीर आणि नंतर मग कोकम टाकायचे आपण. कारण की कोकम लेट टाकले ना ते गरम असतो तो सार, त्यामुळे ते कोकमाचा आंबटपणा त्याच्यात उतरून जातो. आणि ज्यांना कोणाला आहे ना कमरेचा वगैरे त्रास होत असेल ना, त्यांनी ही मुशी मच्छी नक्की खा, कारण की ही एक औषधाचं काम करते कमरेसाठी. तर मस्त असा मच्छीचा सार झालेला आहे, कालवण झालेलं आहे. तर तुम्हा सर्वांना हा आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला, जर खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला सर्वांना बाय बाय.